दिशा समिती ही केंद्र पुरस्कृत योजना असतात, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स केंद्र सरकारचे. त्याबद्दल आम्ही आढावा बैठक घेतो. माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली जाते. त्या समितीमध्ये मी अध्यक्ष असतो. लोकप्रतिनिधींमधून आमदार असतील, आमदार महोदय येतात. त्याचबरोबर नगराध्यक्ष येतात, नगराध्यक्षाही होते. त्याचबरोबर अशासकीय सदस्यही होते. तर अनेक विषय आम्ही घेतले. जसं केंद्र सरकारशी संबंधित विषय असतात, नॅशनल हायवेचे, जे आपण राष्ट्रीय महामार्ग सांगतो, त्या संबंधित विषय घेतले. रेल्वेबद्दल आम्ही विषय घेतले, रेल्वे संबंधित विषय. त्याचबरोबर बँकेची सुविधा असते, काय लोकांची केवायसी झाली नसेल, काय लोकांना योजनाचे जे पैसे आहेत ते भेटत नाहीत, त्याच्याबद्दल आम्ही आढावा घेतला. त्याचबरोबर आम्ही पीओ जे प्रोजेक्ट ऑफिस असतं, प्रकल्प प्रकल्प अधिकारींचे जे हे ऑफिस असतात, त्याबरोबर शबरी बरोबरचे जे ऑफिस आहे त्यांचेही आम्ही आढावा बैठक घेतली. शबरी महामंडळने इथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये गाय वाटप केली होती. त्याच्यामध्ये अपार भ्रष्टाचार झाला आहे आणि ते निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात यावी अशी आम्ही सूचना दिली अधिकारींना. आणि त्याचबरोबर असे महत्वाचे विषय घेतले जे दिशा समितीचे पुस्तकात होते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांनी ऑन द स्पॉट जे प्रश्न उपस्थित केले त्याचे आम्ही उत्तर मागितले. ही जी गाय वाटपमध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, गायकवाड समिती बसवली गेली होती. 2004-2009च्या याच्यामध्ये वर्षामध्ये महाराष्ट्र अ, पूर्ण महाराष्ट्रभरात आणि आदिवासी विकास विभागामार्फत गायी परचेसमध्ये आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाला होता. खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला होता. ते समोर आलं होतं गायकवाड समितीमध्ये. पण खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला वाटतं फार मोठा याचा प्रमाण आहे. तर निश्चितपणे याच्यावर चौकशी बसायला पाहिजे. अनेक तक्रारी आल्या आहेत. आजारी गाय दिली गेली आहे आणि कुपोषित गाय दिली गेली आहे. तर असे कुठेतरी आढळून आलं म्हणून आम्ही आधी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती पेपरमध्ये सादर करा. टोटल गाय किती वाटप केले गेले नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते आम्हाला माहिती द्या. वेंडर कोण असतं त्याची माहिती द्या आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या दिशा समिती लेवलला असो का येत्या काळात डीपीसी मध्ये आम्ही सखोल चौकशीची मागणी करू आणि त्याचबरोबर जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी.